पवित्र पोर्टल बाबत सोशल मीडियावर अनेक अफवा सुरू आहेत. पण सध्या खरी परिस्थिती काय आहे? जाहिरातींची मुदतवाढ होणार का? आणि सेकंड व्हेरिफिकेशन पेंडिंग असलेल्यांसाठी काय निर्णय होऊ शकतो? या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पवित्र पोर्टलवरती खाजगी शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना जाहिराती देण्यासाठी 1 मे 2026 या दिवसापासून टॅब ओपन झाला आहे. पहिल्या वेळेस ही मुदत 31 मे 2026 पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदतवाढ 15 जून पर्यंत करण्यात आली. त्यानंतर आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देऊन ही मुदतवाढ 30 जून पर्यंत देण्यात आली. पुन्हा एकदा 10 जुलैपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आणि आणखी 10 दिवसांची मुदतवाढ देऊन ही मुदतवाढ 20 जुलै 2026 म्हणजे आजपर्यंत देण्यात आली होती. आज मात्र मुदतवाढ मिळण्याची शक्यता फार कमी दिसत आहे. असं असलं तरी पुन्हा एकदा 10 दिवसांची मुदतवाढ मिळू शकते अशी माहिती येत आहे. परंतु ही अधिकृत माहिती नाही. ही सूत्रांच्या हवाल्याची माहिती आहे. पवित्र पोर्टल बाबत सोशल मीडियावर एक पत्र फिरत आहे, जे की पवित्र पोर्टल बाबतीत असल्याचं भासवलं जात आहे. परंतु त्यावर डेट जी दिलेली आहे ती 20/7/2026 दिलेली आहे. त्या त्या ठिकाणी 1 मे 2026 अशी डेट असती तर ते पत्र आपण मानलं असतं खरं आहे. परंतु अशा प्रकारचं कोणतंही पत्र सध्या वेबसाईटवर दिसत नाही. त्यामुळे हे पत्र फेक आहे. परंतु सध्या आता लेटेस्ट न्यूज ही आहे की पवित्र पोर्टल बाबत मीटिंग चालू आहे आणि आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.